नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत डायबिटीज या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत होमिओ लाईफ केअरच्या डॉक्टर नम्रता साबळे. आपण त्यांचं स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण डॉक्टरची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर नम्रता साबळे या होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. चिंचवड पुणे येथील लोकमान्य मेडिकल फाउंडेशन येथून त्यांनी आपली डिग्री घेतली. होमिओपॅथीमध्ये त्यांना 7 वर्षांपासूनचा अनुभव आहे आणि सध्या त्या होमिओ लाईफ केअरमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करतायत. आजच्या विषयासंदर्भात तुमच्या मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही आता थेट डॉक्टरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-6684-3333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात. डायबिटीस या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा डायबिटीस म्हणजे काय? डायबिटीसला आपण मराठीमध्ये मधुमेह असं म्हणतो. मधुमेह म्हणजे नेमकं काय होतं की आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड नावाची एक ग्रंथी असते आणि ती इन्सुलिन नामक संप्रेरक रक्तामध्ये सोडायचं काम करते. आणि जेव्हा आपण जेवण करतो किंवा आपण काहीही खातो, त्या खाण्यातनं आपल्या शरीरामध्ये साखर येते. ठीक आहे. आणि त्या साखरेचं इन्सुलिनच्या मदतीने मग नंतर ऊर्जेत रूपांतर होतं आणि आपल्या शरीराच्या ज्या काही सगळ्या क्रिया आहे त्या ऊर्जेच्या जोरावर चालतात. सो डायबिटीसमध्ये काय होतं की आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनची निर्मिती होत नाही. त्याच्यामुळे रक्तातली साखरेचं जे प्रमाण आहे ते वाढतं. आणि मग जेव्हा आपण रिपोर्ट्स काढतो तेव्हा आपण असं जनरली म्हटलं जातं की साखरेचं प्रमाण वाढलंय, तर मग आपण त्या व्यक्तीला डायबिटीस झालाय असं म्हणतो. कधी कधी असंही होतं की इन्सुलिन निर्माण होतं आपल्या शरीरात, पण काही कारणास्तव इन्सुलिन रिसेप्टर ते घेत नाहीत किंवा त्याला विरोध करतात. काही कारणास्तव आपल्या शरीरातल्या पेशी त्या इन्सुलिनचा विरोध करतात आणि त्याला योग्य ते सहकार्य करत नाही. अशा वेळेला पण आपल्या रक्तातली शर्करा वाढते किंवा साखर वाढते. तेव्हा ज्या लक्षणं येतात किंवा तेव्हा जो त्रास निर्माण होतो तेव्हा आपण म्हणतो की त्या व्यक्तीला डायबिटीस झालाय किंवा मधुमेह झालाय. बरं, पण याच्यामध्ये काही प्रकार म्हणजे डायबिटीसमध्ये काही वेगवेगळे प्रकार वगैरे असं काही असतं का? हो, डायबिटीसमध्ये मुख्यत्वे करून 3 प्रकार असतात. पहिला प्रकार ज्याला आपण टाईप 1 म्हणतो. टाईप 1 मध्ये काय असतं की आपल्या शरीरातली जी स्वादुपिंड आहे ती इन्सुलिन निर्माणच करत नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये अंतर म्हणजे त्या ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतो, त्या ग्रंथीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे त्या गोष्टी ज्या लँगरहॅन्स सेल्स म्हणून ज्या आहेत, ज्या इन्सुलिनची निर्मिती करतात स्वादुपिंडामधल्या, त्या निर्मिती करत नाहीत. आणि त्याच्यामुळे काय होतं, रक्तातली शर्करा वाढते. मग अशा पेशंटला बऱ्याचदा आपण असं ऐकतो की डायबिटीस झाल्या तर बाहेरून इन्सुलिनची इंजेक्शन्स घ्यायला लागतात किंवा गोळ्या घ्यायला लागतात. सो हे ते एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये इन्सुलिनची निर्मिती शरीरात नाही होत, त्याच्यामुळे बाहेरून त्या लोकांना द्यावं लागतं. सो हा झाला टाईप 1. टाईप 2 जो आहे, ज्याच्यामध्ये काय होतं की शरीरात इन्सुलिन निर्माण होतंय पण आपल्या शरीराच्या पेशी त्याला विरोध करतात, रेजिस्ट करतात. सो अशा वेळेलाही शरीरातली रक्तातली जे शर्करेचं प्रमाण असतं ते वाढतं. सो याला आपण काय म्हणतो, टाईप 2. आणि याला दुसरं पण नाव आहे की नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस. ठीक आहे. पहिलं जे होतं त्याला इन्सुलिन डिपेंडंट म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण इन्सुलिन बाहेरून घेतो. आणि या सेकंड कंडिशनमध्ये जे आहे त्याच्यामध्ये काय होतं की इन्सुलिन तयार होतंय पण आपली बॉडी रेजिस्ट करते, त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण वाढते. सो हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार आहे की ज्याला जेस्टेशनल डायबिटीस असं म्हणतात. जेस्टेशनल डायबिटीस म्हणजे नेमकं काय की ज्या प्रेग्नंट लेडीज असतात त्यांच्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ते नॉर्मल होतं. या कंडिशनमध्ये काय होतं की बाळ पोटात वाढत असतं, त्यालाही ऊर्जेची गरज असते त्याच्या डेव्हलपमेंटसाठी. परत त्या लेडीला स्वतःच्या शरीरातली कार्य व्यवस्थित पार करण्यासाठी पण ऊर्जेची गरज असते. यामध्ये काय होतं की जी वार असते किंवा ज्याला आपण प्लासेंटा म्हणतो, ज्याच्या थ्रू बाळाला सगळा सप्लाय मिळणार असतो किंवा न्यूट्रिशन मिळणार असतं, ती वार शरीरातलं रक्त जे आहे, रक्तातलं साखर जे आहे त्याचं प्रमाण कमी होऊ देत नाही. आणि आपल्या शरीरातलं स्वादुपिंड काय करतं की साखरेचं प्रमाण वापरलं जावं, त्याच्यामुळे ऊर्जा निर्मिती होते. त्यामुळे ते दोघं परस्पर विरोधी कुठेतरी काम करतात आणि त्याच्यामुळे मग हा डायबिटीस निर्माण होतो. प्रत्येक स्त्रीमध्ये नाही होत, पण काही लेडीजमध्ये हे होतं. म्हणून त्यामुळे सगळ्याच लेडीजला हा झालाच पाहिजे किंवा होतोच अशातला भाग नाही, पण हा का होतो त्याचं एक कारण आहे. आणि या लेडीजला डिलिव्हरी झाल्यानंतर नॉर्मल होते शुगर लेवल. सो हा जेस्टेशनल डायबिटीस होतो. पण या लेडीजनी नंतरही आफ्टर डिलिव्हरी पण मॉनिटर केलं पाहिजे की आपली शुगर लेवल कमी आहे का, वाढते का. कारण ह्या लेडीजला 10 वर्षानंतर किंवा 15-20 वर्षानंतर टाईप 2 म्हणजे ज्याला आपण रेजिस्ट म्हणतो, इन्सुलिन रेजिस्टन्स,
त्या प्रकारचा डायबिटीस होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. पण याच्यामध्ये काही अशी आपल्याला लक्षणं सांगता येतात का? कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला बॉडी सांगत असते नेहमी की काहीतरी बिघडलंय किंवा काहीतरी वेगळं होतंय, पण नेमकं काय होतंय? डायबिटीसची जी लोक आहेत प्राथमिक अवस्थेमध्ये जर आपण लक्षणं सांगायची म्हटले की हा हे कदाचित मेजर डायबिटीसचं कारण असू शकतं, तर असं काही आपल्याला सांगता येतं? हां, नक्कीच. डायबिटीस म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की वारंवार तहान लागते. त्या व्यक्तीला वारंवार लघवीला जावं लागतं. म्हणजे दर 1 तासाने त्या व्यक्तीला सारखं लघवीला जावं लागतं. टाईप 1 मध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये सांगितलं की इन्सुलिनची निर्मिती होत नाही शरीरामध्ये, यामध्ये काय होतं की पेशंट खातोय पण ते त्याच्या अंगी लागत नाही, झपाट्याने वजन कमी व्हायला लागतं. आणि टाईप 2 मध्ये काय होतं की व्यक्ती एक्सरसाइज करतोय, खाण्यावरही कंट्रोल करतोय, पण त्याचं वजन तरी पण वाढत राहतं. त्याच्यामध्ये जाडी वाढते. आता लेडीजमध्ये काय होतं, लक्षणं बघायला गेली की ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यामध्ये रिकरंट लघवीचं इन्फेक्शन, आपण ज्याला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणतो, ते दिसतं. जेंट्समध्ये जर वेळीच त्यांनी शुगर कंट्रोल नाही केली तर त्यांच्यामुळे सेक्शुअल डिसफंक्शनिंग वगैरे किंवा सेक्शुअल वीकनेस प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यानंतर इनफर्टिलिटी, म्हणजे मेल्समध्ये जर शुगर लेवल जास्त असेल तर ते कुठेतरी सिमेनमधल्या तुमचे स्पर्म्स असतात त्यांना ते मारक ठरतं, त्याच्यामुळे इनफर्टिलिटी पण होऊ शकते. परत हार्ट डिझीज आहे, हे हार्ट डिझीजमध्ये पण डायबिटीस खूप मोठा रोल प्ले करतो. त्याच्यामुळे आपल्या आर्टरी ज्या असतात त्यांना प्रॉब्लेम होतो. सर्क्युलेशन आहे, अवयवात कसं होतं, रक्तामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे. आपल्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्याला रक्तपुरवठा होत असतो. त्याच्यामुळे ते ज्या रक्तामध्ये शर्करा आहे किंवा शुगर आहे ती सगळ्याच अवयवांकडे जाते. त्यामुळे सगळ्याच अवयवांना ते रक्त म्हणजे शुगर असलेलं रक्त पुरवलं जातं. त्याच्यामुळे हळूहळू जर वेळीच नाही लक्ष दिलं तर हळूहळू आपले शरीरातले म्हणतात ना प्रत्येक अवयव हळूहळू निकामी व्हायला लागतात. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. बरं. पण मॅडम आता याचं जर डायग्नोस करायचं म्हटलं, कारण आपण नेहमी म्हणतो की कुठल्याही आजाराचं डायग्नोस होणं आणि तोच आजार आहे हे एकदा फर्म झालं की मग त्याची जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती आपण करू शकतो. तर त्याच्यासाठी काही वेगळ्या टेस्ट किंवा असं काही आहे का की त्याची लेवल चेक करणं असेल म्हणा किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते करता येऊ शकतात? त्याच्या टेस्टमध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की डायबिटीस, समजा एखाद्याला डायबिटीस नाही आहे तर त्याला बघायचं आहे की बाबा खरंच माझं शुगर आहे की नाही, किंवा जस्ट म्हणतो ना आपण टू बी ऑन सेफर साईड, म्हणजे हेल्थ कॉन्शियस असतात ते लोक रॅन्डम शुगर लेवल म्हणून टेस्ट करू शकतात. ज्यांना डायबिटीज आहे ते काय करू शकतात की त्यांचं फास्टिंग म्हणून एक आहे जे उपाशी पोटी आपण करतो टेस्ट, त्याला फास्टिंग म्हणतो आपण. आणि खाल्ल्यानंतर 2 तासांनी एक टेस्ट करायची असते, त्याला पोस्टमॉर्टम, त्याला PP असं म्हणतो. या 2 टेस्ट आपण करतो. त्याच्या व्यतिरिक्त युरिनरी अनालिसिस, युरिनरी एक्झामिनेशन आपण करतो, ज्याच्यामध्ये समजा जर त्या व्यक्तीच्या लघवीमध्ये जर शर्करेचं प्रमाण जास्त असेल तर आपल्याला कळतं की हां या व्यक्तीला ट्रीटमेंटची गरज आहे, यांच्या शरीरामध्ये एकूण किती म्हणजे प्रमाण वाढलेलं आहे शुगरचं, हे आपल्याला टेस्टनी कळतं. बरं. पण आता समजा अनेक वेळेला असं होतं ना की आपल्याकडे दुर्लक्ष करण्याचं प्रमाण फार मोठं आहे. जसं तुम्ही स्त्रियांचं प्रमाण तर ते जास्त आहे की त्या इन जनरल काय छोटं मोठं होत असतील तर लक्ष देत नाहीत. पण मग डायबिटीसकडे जर दुर्लक्ष झालं, मग तो टाईप 1चा असो किंवा टाईप 2चा असो, मेजर काही दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकतात का या गोष्टी? हो, डायबिटीसचं असं आहे की डायबिटीस पूर्वी असं म्हटलं जायचं की 50 नंतर 60 वर्षानंतर होतो, पण आता अलीकडे 10 ते 15 वर्षामध्ये चित्र बदललेलं आहे. अगदी लहान नवीन जन्मलेल्या बाळांना सुद्धा डायबिटीस झालेला दिसतो आणि तरुण व्यक्तींमध्ये सुद्धा दिसतो, म्हणजे 30-35च्या वयामध्येही दिसतो. आणि हा काळ असतो की तो आपल्या आयुष्यातला म्हणतात ना एक हाय पीक असतो, जेव्हा आपल्याला करिअरसाठी फार लक्ष देणं महत्त्वाचं असतं. आणि अशा कंडिशनमध्ये जर दुर्लक्ष झालं तर प्रॉब्लेम हा होतो की आपल्या किडनीज असतात महत्त्वाच्या, त्या किडनींवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणजे शुगर लेवल नाही मेंटेन केली तर कालांतराने किडनी डॅमेज होतात. त्या व्यक्तीला नंतर पुढे जाऊन डायलिसिस वगैरे या प्रक्रियेमध्ये जावं लागतं. त्याच्यानंतर आहे रेटायनोपॅथी असं, डायबेटिक रेटायनोपॅथी ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये आपल्या डोळ्यांची दृष्टी जाण्याची शक्यता असते, डोळे निकामी होण्याची शक्यता असते जर वेळीच लक्ष नाही दिलं तर. दुसरं आहे की अनहेल्दी अल्सर्स म्हणू किंवा डायबेटिक फूट वगैरे किंवा डायबेटिक अल्सर आपण जे म्हणतो. डायबेटिकच्या पेशंटमध्ये काय होतं की थोडी जरी जखम झाली तरी
ऑलरेडी रक्तामध्ये शुगर आहे आणि शुगर असली किंवा एखादा गोड पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की बॅक्टेरिया वगैरे जास्त वाढतात. तर हे लॉजिक आपल्या रक्ताच्या बाबतीतही ॲप्लिकेबल आहे. म्हणजे जर त्या व्यक्तीला एखादी जखम झाली तर ती जखम लवकर भरत नाही आणि मग कंटिन्यू इन्फेक्शन वाढत राहतं. म्हणजे नॉर्मल ज्याला डायबिटीज नाही आहे अशा व्यक्तीची जखम समजा 5 दिवसात भरली आणि डायबेटिक व्यक्तीलाही तशीच जखम झाली असेल तर त्या व्यक्तीला लागणारा हा वेळ जास्त असतो. मग त्याला 10 दिवस लागतील, 15 दिवस लागतील. कधी कधी असं होतं की ती जखम मिळून किंवा म्हणतात ना भरण्याऐवजी ती इतकी वाढत जाते की तो त्या बाजूचं ब्लड सप्लाय वगैरे किंवा त्या ठिकाणी ब्लड मिळणं बंद होतं आणि अशा वेळेस मग तो पार्ट निकामी होतो आणि त्याला आपण मग गँग्रीन वगैरे झालं असं म्हणतो. आणि मग अशा कंडिशनमध्ये मग एकच उपाय उरतो की तो पार्ट कट करून टाकायचा, त्याला ॲम्प्युटेशन म्हणतो. सो डायबेटिकच्या लोकांनी नेहमी काळजी घ्यावी की पायाला शक्यतो जखम होऊ नये. शू बाईट वगैरे किंवा चप्पल चावणे असं म्हणतो किंवा नखं काढताना नेल कटर लागू नये याची फार विशेष काळजी घ्यायची असते. त्याच्या व्यतिरिक्त दुष्परिणाम म्हणाल तर आपलं जे मसल्स असतात, मसल्स कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन हे नॉर्मल फिनॉमिना आहे आपल्या शरीरातली की आकुंचन पावणं प्रसरण पावणं. पण ह्याच्यामध्ये काय होतं, मसल्स आखडले जातात. बऱ्याचदा ऐकलं असेल की हात असा इथपर्यंत जातोय, वरती जात नाही किंवा फ्रोझन शोल्डर असं म्हणतो. तो हा प्रकार मुख्यत्वे करून डायबेटिक लोकांमध्ये दिसतो. कारण जेवढं तुमची टोनिसिटी असते मसल्सची ती नॉर्मली डायबेटिक पेशंटमध्ये ती कमी होते आणि त्याच्यामुळे हे मसल्स जे असतात आपल्या हातापायाचे ते आखडले जातात. परत सेन्सेशन जे असतं बोटांचं पेरियन न्यूरोपॅथी ज्याला म्हणतो किंवा हातापायांचं सेन्सेशन कमी होतं, हळूहळू सेन्सेशन जाणवतच नाही. तर हा खूप मोठा एक कॉम्प्लिकेशन किंवा दुष्परिणाम म्हणू शकतो. आणि शेवटी कसं आहे की आपण जितकं आपल्या शरीराबद्दल अवेअर राहू तितकं चांगलं आहे. जर आपल्याला माहिती आहे की आपल्याला शुगर आहे तर निश्चितच ट्रीटमेंट घेणं गरजेचंच आहे. बट त्याचबरोबर ते मेंटेन करण्यासाठी मेंटेन केलं तर पुढचे दुष्परिणाम आपल्याला निश्चितच टाळता येतात. नक्कीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आता आपण जसं म्हणतो की कोरोना पॅन्डेमिक आहे आणि कोरोना पॅन्डेमिकमध्ये ज्या व्यक्तींना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे किंवा संसर्ग झाला आहे हे सगळेजण वेगवेगळ्या आजारांशी कनेक्ट असलेले होते आणि त्याच्यामध्ये डायबिटीसचा खूप मोठा रोल होता की जिथं डायबिटीस पेशंट्स म्हणजे हार्ट पेशंट्स असतील किंवा अस्थमासारखा आजार आहे या लोकांना खूप मेजर प्रमाणात कोरोनाचा इफेक्ट झाल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि वेळीच औषधोपचार करणं ही खूप मोठी काळाची गरज आहे. या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा डॉक्टरांना भेटायचं असेल आणि होमिओ लाईफ केअरमधून तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल किंवा तिथे डॉक्टरांना भेटायचं असेल तर आता TV स्क्रीनवरती एक नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये ते डॉक्टरांना विचारायचे, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डायबिटीस या विषयावरती आपण बोलतोय आणि डॉक्टर नम्रता साबळे आपल्याला मार्गदर्शन करतायत. मॅडम आत्ता आपण मेजर गोष्टी बोललो, आता ह्याच्या कारणं हा एक फार मोठा फॅक्टर असतो की नेमकं कशामुळे मला होतोय. मग तो जेनेटिकली आहे का किंवा तो मलाच डायरेक्टली झालाय का किंवा वेगळं काही मी खाण्यामुळे मला तो झालाय का किंवा असे बरेच प्रश्न सातत्यानं पडत असतात. तर याच्या बाबतीमध्ये डायबिटीसच्या बाबतीमध्ये नक्की काय सांगता येईल की कारणं काय असू शकतात? हां, पहिलं जसं सांगितलं होतं की स्वादुपिंड व्यवस्थित काम करत नाही, त्याच्यामुळे इन्सुलिनची निर्मिती होत नाही. सो ते एक कारण असतं. त्याच्यामध्ये काय होतं की बरेच काही असे आजार आहेत की फॉर कॅन्सर ज्याच्यामध्ये आपण रेडिएशन थेरपी घेतो किंवा किमोथेरपी देतो. त्याच्यामुळे त्या थेरपींचा कधी कधी साईड इफेक्ट होतो स्वादुपिंडावर आणि त्याच्यामुळे त्या सेल्स मारल्या जातात आणि त्यामुळे सेल्स काम करत नाही. जर कोणी असे पेशंट्स असतील तर त्याच्यामध्ये डायबिटीस होऊ शकतो, हे एक कारण आहे. दुसरं जे आहे की आपल्या ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणतो, ज्याच्यामध्ये असं होतं की आपल्या स्वतःच्याच बॉडीच्या सेल्स ह्या स्वादुपिंडाच्या सेल्सला मारू लागतात. त्याच्यामुळे मग हा प्रॉब्लेम क्रिएट होतो. नंतर दुसरं आहे की आधी एज फॅक्टर खूप त्याला महत्त्व दिलं जायचं, पण आता सध्याचं जे आपण बघतोय लाईफस्टाईल वगैरे, फॉल्टी फूड खाणं म्हणा किंवा जेवणाच्या वेळा आपण व्यवस्थित सांभाळत नाही. सो ही महत्त्वाची कारणं आहेत की ज्याच्यामुळे व्यवस्थित म्हणतात ना चयापचय क्रिया ही व्यवस्थित होत नाही आणि रक्तातलं शुगरचं प्रमाण आहे हे वाढीस लागतं. दुसरं आहे वजन कंट्रोल न करणं, वजन वाढत राहतं आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतो.
नंतर काही अंशी अनुवंशिकता पण कारण आहे ह्याच्यामध्ये. जर समजा आई वडिलांना आहे, आजी आजोबांना होता, तर येणाऱ्या तिसऱ्या पिढीला किंवा दुसऱ्या पिढीला हा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि जसं म्हटलं की काही लेडीजमध्ये जर समजा गरोदरपणी दिसला असेल डायबिटीस, तर तो 10 नंतर नाही त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर पुढे जाऊन त्यांना तो प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कुठल्याही आजाराचं मूळ आपण कारण म्हणतो आजकाल की स्ट्रेस लेवल. स्वादुपिंड ही एक प्रकारची ग्रंथी आहे आणि आपल्या शरीरामध्ये जेवढ्या ग्रंथी आहेत त्या पूर्ण आपल्या विचारांवर म्हणा किंवा आपल्या स्ट्रेस लेवलमुळे अफेक्ट होतात. आणि हे पण हॉर्मोन, इन्सुलिन पण एक प्रकारचं हॉर्मोनच आहे जे आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होतं. जर तुमचं स्ट्रेस लेवल जास्त असेल तर ऑब्व्हियसली कुठेतरी ते त्याचं चलन आहे कुठेतरी हॅम्पर होतं आणि त्याच्यामुळे ते इन्सुलिनचं प्रमाण कधी जास्त कधी कमी असं होतं. आणि कसं होतं, जेव्हा इन्सुलिन प्रमाणापेक्षा जास्त सोडलं जातं तेव्हा आपल्या शरीराची एक नैसर्गिक सवय असते की त्याला कंट्रोल करायचं. पण जर वारंवारच असं होत राहिलं तर कुठेतरी आपल्या शरीरात पण त्या गोष्टी कंट्रोल नाही करतायत. त्याच्यामुळे स्ट्रेस लेवल मेंटेन करणं हे फार महत्त्वाचं आहे. जेवण वेळेवर करणं, पौष्टिक आहार घेणं आणि वेळा सांभाळणं, त्याचबरोबर एक्सरसाइज करणं आणि जितकं तुम्हाला मेडिटेशन जास्त चांगलं करता येईल तितकं करणं. त्याच्यामुळे स्ट्रेस लेवल आणि शरीर म्हणतात ना, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य आपलं व्यवस्थित राहायला मदत होते त्याने. सो ही सगळी जी कारणं आहेत ज्याच्यामुळे डायबिटीस होऊ शकतो. नक्की. होमिओपॅथी औषधांवरती आता थोडंसं मला यायचं की आता होमिओ लाईफ केअरच्या माध्यमातून तुम्ही हे ट्रीटमेंट्स करत असता, कशा पद्धतीनं प्रभावी आहेत होमिओपॅथीची औषधं डायबिटीसवरती? हां, बऱ्याचदा असं होतं की लोकांच्या डोक्यांमध्ये कन्सेप्ट आहे होमिओपॅथी म्हटलं की छोट्या साबुदाण्याच्या गोळ्या, गोड गोळ्या असतात. सो असं नाही आहे, म्हणजे गोड गोळ्या असतात हे निश्चित आहे, पण आम्ही ते ठरवतो की कोणाला त्या द्यायच्या कोणाला नाही द्यायच्या. म्हणजे होमिओपॅथीमध्ये असं आहे की एका व्यक्तीला समजा 2 डायबिटीसचे पेशंट आहेत तर दोघांना आम्ही सेम औषध नाही देणार, कारण एका व्यक्तीचं मेंटल बिहेवियर कसं आहे, तो दिसायला कसा आहे, त्याला कुठली लक्षणं येत आहेत हे आम्ही महत्त्वाचं आहे, त्यात गोष्टी आहेत ज्या आम्ही लक्षात घेतो. दुसऱ्या व्यक्तीचं त्याच्यापेक्षा कसं वेगळं आहे बिहेवियर, त्याचं शारीरिक रचना कशी आहे, त्याची लक्षणं काय आहेत, हे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही लक्षात घेतो. म्हणजे इंडिव्हिज्युअलायझेशन, म्हणजे दोघांमध्ये काय फरक आहे हे आपण लक्षात घेऊन त्यांचं पूर्ण केस हिस्ट्री डिटेलमध्ये घेऊन आपण त्यांना औषधं देतो. म्हणजे सरसकट सगळ्यांना एकच औषध देतो असं नाही. आणि त्या गोळ्या पण ज्या असतात बनवलेल्या साबुदाण्यासारख्या पांढऱ्या, तर त्या इतक्या गोड नसतात की ज्याच्यामुळे त्या दिल्या आणि डायबेटिक पेशंटचं शुगर वाढली, असं नाही होत. होमिओपॅथीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे औषध देण्याची पद्धत आहे. काही औषधं आम्ही स्किनवर लावण्यासाठी कधी लोशन वगैरे देतो किंवा ऑल्फॅक्टरी म्हणतो की ज्याने वास घेतला त्या औषधाचा तर तुमच्या नर्व्स असतात ज्याच्यामुळे नर्व्सवर डायरेक्टली इफेक्ट होतो आणि तुम्हाला हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसायला लागते. काही लिक्विड फॉर्ममध्ये असतात जे आपण पाण्याद्वारे घेतलं की लगेच आपल्यावर इफेक्ट दिसायला लागतो बॉडीवर. हे वेगवेगळे प्रकार आहे जे आपण होमिओपॅथीमध्ये वापरले जातात. आणि होमिओपॅथी सेफेस्ट मेथड आहे मेडिसिनची, ज्याच्यामध्ये साईड इफेक्ट हे होत नाही. जर एखाद्या पेशंटला फरक नाही पडला, निदान साईड इफेक्ट तर नक्कीच नाही होत असं आहे. आणि दुसरं असं लोकांना नेहमी असं वाटतं की आमची ऑलरेडी औषधं चालू आहेत दुसऱ्या डॉक्टरांची, म्हणजे ॲलोपॅथी वगैरे डायबेटिकच्या गोळ्या आहेत किंवा आम्ही इन्सुलिनचं इंजेक्शन घेतो, मग आम्ही हे बंद करायचं का? तर नाही, जे तुमचं ऑलरेडी औषध चालू आहे ते ठेवून तुम्ही कंटिन्यू त्याच्यासोबत आपण होमिओपॅथी चालू करू शकतो, त्याने काही प्रॉब्लेम नाही होत. जसं जसं तुमचं शुगर लेवल डाऊन येईल किंवा कंट्रोल होईल तसं आपण त्या डॉक्टरांचं सल्लामसलत करून, आपण आपल्या तज्ज्ञांशी सल्लामसलत करून कधी डोस कमी करायचा किंवा वाढवायचा या गोष्टी आपण कंबाईनली या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. आणि होमिओपॅथीमध्ये म्हणजे होमिओपॅथी लाईफ केअरमध्ये आम्ही अशा प्रकारची औषध पद्धती देतो की जितकं कमीत कमी औषध आपण पेशंटला देऊ तितकं त्याला बरं वाटलं पाहिजे. म्हणजे उगीच औषधांचा भडीमार नाही करत आपण, जितकं कमी. आणि होमिओपॅथीमध्ये जसं प्रिन्सिपल्स आहे या सिद्धांताला लक्षात घेऊन आपण हे करतो की जितकं कमी औषध आणि जितकं योग्य पद्धतीने निवडलेलं औषध देऊ तितकं पेशंटला लवकर इफेक्ट जाणवतो. बरं मॅडम, आत्ता याच्यामधला जो मुख्य भाग असतो की अशा पद्धतीचा आजार आपल्याला होऊच नाहीये म्हणून त्याची अगोदरच काही काळजी घेता येते का, की ट्रीटमेंट हाच एक पर्याय आहे, तो काय नेमकं याच्यात सांगता येईल?
पहिलं तर सांगितलं की स्ट्रेस लेवल आपण मेंटेन केलं पाहिजे, कारण आता सगळीकडे कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी थोडंफार स्ट्रेस लेवलही येतो. माहिती आहे की आपल्याला स्ट्रेस लेवल आहे, आपल्याला काम करणं गरजेचं आहे, पण आता सध्याच्या ह्याच्यामध्ये आपण काम सोडून घरी तर नाही बसू शकत, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली स्ट्रेस लेवल मेंटेन करणं गरजेचं आहे. मेडिटेशन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सतत बसून एका ठिकाणी काम करतो त्यामुळे वजन हे वाढतंच, हालचाल होत नाही शरीराची. सो कमीत कमी 1 तास तरी चाललं पाहिजे रेग्युलर. कारण 1 तास चाललं तर त्या चालण्याचा काहीतरी परिणाम होतो, अदरवाईज काही उपयोग नाही आहे. ज्यांना डायबिटीज झालेला आहे त्यांनी शक्यतो गोड टाळलं पाहिजे. म्हणजे गोड फार फळं आहेत, केळी आहे, चिकू आहे, आंबा आहे, ही खूप जास्त गोड फळं आहेत, ती खाऊ नये. त्याच्याऐवजी त्यांनी काय खायचं, सफरचंद खाल्लं तर चालेल, पेर खाल्लं तर चालेल, स्ट्रॉबेरी जी कमी आहेत, ह्यानी तुमच्या शरीरावर वाईट इफेक्ट नक्कीच होणार नाही. पाणी भरपूर प्या. बेकरी प्रॉडक्ट जे असतात ते नाही खाल्ले पाहिजेत आपण, कारण त्याच्यामध्ये मैदा असतो, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. दुसरी गोष्ट, जर घरी आईवडिलांना जर असेल डायबिटीज पण तुम्हाला अजून नसेल झाला, पण याचा अर्थ असा नाही की मला नाही झाला म्हणजे होणार नाही, चान्सेस असू शकतात. सो दर 6 महिन्यांनी आपण आपलं ब्लड टेस्ट करून डॉक्टरांचा सल्ला घेणं जास्त निश्चित आहे. कारण एकदम शुगर जास्त वाढल्यानंतर जो शरीराला त्रास होण्यापेक्षा आपण तो होऊ नये म्हणून जर आधीच काळजी घेतली तर निश्चितच त्याच्यावर शरीराचा वाईट परिणाम नाही होणार, असं आहे. नक्कीच. मॅडम, अगदी आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना या संदर्भात आणि होमिओ लाईफ केअरच्या संदर्भात काय सांगता येईल? निश्चितच होमिओ लाईफ केअरच्या ब्रांचेस बऱ्याच ठिकाणी आहेत. मुख्यत्वे करून आता दादरमध्ये आहे, पुणा, नाशिक या ठिकाणी त्याच्या ब्रांचेस चालू झालेल्या आहेत. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मेडिसिन्स चालू करा. कोणीतरी सांगितलंय म्हणून मनाने मेडिसिन बंद नका करू, कारण बऱ्याचदा असं होतं की मी ही ॲड बघितली, ती ॲड बघितली, मग हे औषध ऑनलाईन मागवलं आणि मग घेतलं. तर प्लीज असं करू नका, कारण शेवटी शरीर आहे आणि कधीही म्हणजे कुठल्याही डॉक्टरांचा सल्ला न घेता जर तुम्ही काही औषध घेत असाल तर निश्चित कधी ना कधी त्याचे वाईट परिणाम होतील. आणि जितक्या लवकर तुम्ही ट्रीटमेंटला सुरुवात कराल तितकं चांगलं आहे, कारण नंतरचे बाकीचे जे कॉम्प्लिकेशन्स असतात त्याला कुठेतरी आपल्याला अटकाव करता येतो, असं आहे. आणि जे काही आहे ते लिमिटमध्ये खा, कमी खा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं असतं की डायबेटिक पेशंटनी त्यांच्या फॅमिलीनी पण सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की पेशंटची शुगर जास्त आहे म्हणून तो पूर्णच गोड खाणं बंद करतो, पण अशा वेळेला काय होतं, जर अचानक शरीरातली शुगरही कमी होते. सो मी सगळ्यांना सांगेल की जे डायबेटिक पेशंट आहे, ॲटलिस्ट छोटंसं चॉकलेट नेहमी बाहेर जाताना आपल्या खिशात ठेवत जा. जर कधी असं चक्कर वगैरे आली तर पटकन तोंडात टाकलं तर ते चक्कर येणं थांबतं. बरं, कारण डायबेटिक पेशंटची शुगर हाय असते पण कधीतरी चक्कर येण्याची शक्यता असते. आणि शक्यतो अशा पेशंटसोबत एक आय कार्ड ठेवावं की ज्याच्यावर घरच्यांचा नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, किंवा ह्यांना डायबिटीज आहे त्यांचं नाव असं ठेवावं, जेणेकरून इन केस कधी कोणाला असं काही बाहेर गेल्यावर प्रॉब्लेम आला, फेस करावा लागला तर घरच्यांशी कॉन्टॅक्ट करता येतं. बरोबर. निश्चितपणानं खूप महत्त्वाची माहिती आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर नम्रता यांनी सांगितली आपल्याला. होमिओ लाईफ केअरच्या माध्यमातून या ट्रीटमेंट्स सुरू आहेत. तुम्हाला जर या संदर्भात संपर्क करायचा असेल तर जो स्क्रीनवरती नंबर आहे तो तुम्ही लिहून घ्या आणि तुम्ही निश्चितपणानं नंतर संपर्क करू शकता. मॅडम, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी मनापासून आभार. थँक्यू सर. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.